Hello, dear students. Today we have to start the lesson 24 Substances, Objects and Energy. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा हा पाठ अभ्यासणार आहोत. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तू ही पदार्थापासून बनलेली असते आणि ऊर्जा, आपण ऊर्जेशिवाय कोणतंही कार्य करू शकत नाही. तर आपण पदार्थ कशाला म्हणतो, वस्तू आणि ऊर्जा या लेसनची डिस्कशन करणार आहोत. कॅन यू टेल, सांगा पाहू. राईट अ फ्यू लाईन्स ऑन द ब्लॅकबोर्ड विथ अ चॉक. नाऊ ऑब्झर्व द चॉक. काय करायचं आहे, पुस्तकातील कोणताही एखादा मजकूर काय करणार आहोत आपण, फळ्यावर लिहायचा आहे आणि तो खडूने लिहून त्याच्यावर त्या खडूचं काय करायचं, आपण निरीक्षण करायचं आहे. एखादा खडू घेतला आहे चॉक आपण आणि बोर्डवर तो काहीतरी पुस्तकातला एखादा मजकूर लिहिला आणि त्या काय करायचं, आपण त्यानंतर चॉकचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. तर आपल्याला काय, व्हॉट चेंजेस डू यू सी इन द चॉक. खडूमध्ये आपल्याला कोणता बदल झालेला दिसेल, काय होईल, चॉकची साईज काय होईल, कमी होईल. तो त्या आपल्याला चॉकमध्ये काय दिसेल, बदल दिसेल लिहिल्यामुळे. वाईप द बोर्ड विथ अ डस्टर अँड देन टॅप द डस्टर अगेन्स्ट द टेबल. फळ्यावर लिहिलेल्या डस्टरने पुसा आणि डस्टर टेबलावर आपटा. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल, जर लिहिलेला खडू आपण बोर्डवरती लिहिला तर त्या खडूची आपल्याला एकतर साईज कमी झालेली दिसते लिहिल्यामुळे, आणि तो नंतर आपण वाईप केलं, इरेज केला बोर्ड आणि तो डस्ट आपण काय केला, डस्टर टेबलवरती आपटलं तर आपल्याला काय दिसतात, तिथे डस्ट पार्टिकल म्हणजे खडूचे जे पार्टिकल आहेत, लहान कण आपल्याला दिसतील का नाही खडूचे पाहिल्यानंतर. तर काय दिसेल आपल्याला, त्या खडूचे चॉकचे लहान पार्टिकल काय होतात, दिसू लागतात. The chalk has become smaller and when the duster was tapped, particles of chalk fell off from it. These particles were of the same color as the piece of chalk. आता सांगितलेलं आहे की मी चॉकने बोर्डवरती लिहिल्यामुळे चॉकची साईज कमी होते आणि डस्टर वाईप केलेलं बोर्डचा जो मजकूर लिहिलेला आहे आणि तो काय करतो आपण, विथ द हेल्प ऑफ डस्टरनी ते वाईप करतो आणि ते डस्टर टॅप केलं कुठे, टेबलावरती झटकलं, आपटलं तर काय दिसतं, त्यातनं आपल्याला खडूचा आकार कमी झालेला आहे आणि डस्टर आपटल्यावर डस्टरला चिकटलेले खडूचे कण खाली पडते. हे कण खडूच्या रंगाचे आहेत. This tells us that when you wrote on the board, particles of the chalk stuck to the board, and when you wiped the board, they came off. यावरून आपल्या काय लक्षात येतं, आपण जर निरीक्षण केलं की चॉकने काय केलं ना, आपण लिहिलेल्या चॉकवरच्या चॉकची साईज कमी होते आणि ते वाईप केलं, पुसलं, तर आपल्याला काय लक्षात येतं की चॉकचे पार्टिकल्स आहेत ते बोर्डला चिकटलेले दिसू लागतात आणि वाईप्स केल्यानंतर ते आपण जर झटकलं तर ते आपल्याला खाली पडलेले दिसू लागतात. यावरून आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक पदार्थ हा कशापासून बनलेला असतो, अनेक लहान कणापासून, पार्टिकल्सपासून बनलेला असतो आणि ते कण आपल्याला त्या पार्टिकल चॉकचे मोकळे झालेले दिसतात, वेगवेगळे झालेले दिसतात ते झटकल्यामुळे. ट्राय धिस, करून पाहायचं आहे. टेक स्मॉल पीस ऑफ अ कँडी, शुगर ऑर कोळ अँड पाऊंड देम इन अ मोर्टार. कोळसा किंवा खडी साखर चे तुकडे घ्या आणि ते खलबत्त्यात कुटा. व्हॉट डू यू सी, नोटीस, तुमच्या काय लक्षात आलं ते सांगायचं आहे, पाहायचं आहे. वेन यू पाऊंड द कोल ऑर द शुगर, इट टर्न्स इंटू अ पावडर दॅट इज इंटू स्मॉल पार्टिकल्स. खलबत्त्यामध्ये जर त्याची पावडर केली कुठलं, तर आपल्याला खडीसाखर असेल किंवा कोळ असेल, कोळसा असेल तर काय होतं, त्याची पूड होते, म्हणजेच बारीक कण आपल्याला मिळतात. त्यानंतर आहे ऑल सबस्टन्सेस वी सी अराउंड अस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. यू मस्ट हॅव सीन हाऊ sawdust or particles of wood fly when the wood is cut with a saw.
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थ हा कशापासून बनलेला आहे? आपल्या सभोवतीच्या अनेक कितीतरी वस्तू आहेत, कितीतरी पदार्थ आहेत. प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणापासून बनलेला असतो. करवतीने काय केलं? लाकूड कापताना कधी पाहिले का? कापताना काय होतो? लाकडाचा भुसा खाली पडलेला दिसतो पा. करवतीने जर लाकूड कापत असाल तर त्यावेळेस आपल्याला त्याचा सॉडस्ट लाकडी भुसा खाली पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच लाकडाचे कण काय करतात? खाली पडतात, ते आपल्याला पाहतात. म्हणजे लाकूडसुद्धा कशाचं आहे रे? म्हणजे प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांनी बनलेला असतो. इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे सॉइंग वूड and grinding. When iron or copper is made smooth with a file, we get particles of iron or copper. All substances like pencil, chalk, paper, wood, wheat grains, iron, copper, gold are all made up of fine particles. लोखंड किंवा तांबे कानशीने घासताना जर पाहिला असेल आपण, लोखंड असेल, आयर्न, कॉपर, तांबे जर कानशीने घासताना आपण पाहिलं तर लोखंडाचे आणि तांब्याचे कणसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. तर असे कितीतरी पदार्थ आहेत की ते सूक्ष्म कणांनी, फाईन पार्टिकल्सनी बनलेले आहेत. पेन्सिल असो, खडू असो, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांबे, कोळसा असे सर्व पदार्थ काय आहेत? सूक्ष्म कणापासून बनलेले आहेत. आपण गहू असतं घरी, माहिती आहे सर्वांना? गहू माहिती आहे? गहू काय करतो? आपण दळतो आणि त्याचं पीठ काढतो आणि मग त्याची कणिक बनवून आपण पोळ्या करतो. ते पीठसुद्धा किती बारीक बारीक असतं, सूक्ष्म कण असतात, पार्टिकल्स असतात. मग प्रत्येक पदार्थ हा, यावरून आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांनी बनलेला आहे. द स्मॉल पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस दॅट वी can see are themselves made up of many dear particles. These tiny particles are so small that they are not visible to our eyes. Lack of particles of any substances must come together to form particles that can be visible to see. आपण पाहिलं प्रत्येक पदार्थ हा लहान लहान कणापासून बनलेला आहे, पण आपल्याला काही स्मॉल पार्टिकल्स दिसतात, विजिबल होतात, पण काही पार्टिकल्स आपल्याला नॉट विजिबल असतात, न दिसणारे असतात. मात्र ते दिसण्यासाठी जे छोटे कण असतात ते बनण्यासाठी अनेक लाखो पार्टिकल्स एकत्र येऊ लागतात आणि तेव्हाच ते आपल्याला दिसू लागतात. आपल्याला डोळ्याला दिसणारे कण दिसतात, पण काही जे सूक्ष्म असतात ते डोळ्यांना दिसू सुद्धा शकत नाहीत. आणि दिसू शकेल असा जर कण पार्टिकल जर बनायचा असेल तर त्यासाठी लाखो लाखो कण एकत्र यावे लागतात. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द स्मॉल पार्टिकल्स दॅट कॅन बी सीन इन अ बीम ऑफ लाईट दॅट एंटर्स अ डार्क रूम. सांगा पाहू, जरा डोके चालवा. खिडकीच्या फटीतून उन्हाची तिरीप आली की त्यात लहान लहान कण दिसतात, ते कशाचे असतात? जर आपण लक्ष केलं घरामध्ये, दारातनं पण, दाराच्या फटीतनं किंवा खिडकीच्या किंवा रूफच्या छताच्या जर फटीतनं एखादी बीम आली तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतात? डस्ट पार्टिकल्स दिसतात की छोटे छोटे. पाहिलं असेल, नाही पाहिलं असेल तर घरी जाऊन पहा, त्यात काय काय दिसतात पहा. डस्ट पार्टिकल दिसतात. ट्राय करून पहा, खिडकीतनं, छताच्या फटीतनं किंवा दरवाजातनं. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? The theory that all substances are made up of minute particles was proposed long ago by कणाद महर्षी. पदार्थ हा सूक्ष्म कणांनी बनलेले असतात, हे मत कोणी मांडलेलं आहे? तर महर्षी कणाद यांनी मांडलेलं आहे. कणाद महर्षी was born in the 16th century at प्रभास क्षेत्र near सोरती सोमनाथ in गुजरात.
His given name was Ullup. He proposed that all things in the world can be classified into 7 categories. He was also the first to suggest that every object in the universe is made up of minute particles. He named that tiny particles below. आता पहा, युनिवर्समधला प्रत्येक पदार्थ हा कशाचा आहे? सूक्ष्म कणांनी बनलेला आहे असं कोणी म्हटलं तर महर्षी कणाद यांनी म्हटलं. त्यांचा जन्म केव्हा झालेला आहे? इसवी सनापूर्वी 6व्या शतकामध्ये. कुठे? गुजरात राज्यात सोरठी सोमनाथजवळ प्रभास क्षेत्र येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे मूळ नाव काय आहे? उल्लूप होते. चराचर सृष्टीतील वस्तूंचं त्यांनी 7 ह्याच्या कॅटेगरीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि त्यांनी असं मत मांडलेलं आहे की जगातील युनिवर्समधील प्रत्येक वस्तू ही कशी झालेली आहे? सूक्ष्म कणांनी बनलेली असते. ही संकल्पना महर्षी कणाद यांनी मांडलं आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं? पिलव असे नाव दिलं. Can you tell if there is a sudden shower, we take shelter under a roof at the roadside, even though the rain does not fall on us directly, we get wet to same extent. Why? अचानक जर पाऊस सुरू झाला की आपण वळचणीला उभे राहतो. अंगावर पाऊस पडत नसतानाही काही प्रमाणात आपल्या अंगावर शिंतोडे यायला लागतात. आपण भिजतो. कशामुळे? ते पाणी काय होतं? पावसावरचं जमिनीवर पडतं, जोरात पडतं आणि ते काय होतं? ते शिंतोडे आपल्या अंगावरती येतात. छोटे छोटे शिंतोडे, थेंब पावसाचे म्हणतो. आणि आपण काय करतो? त्यामुळे आपण ओले होतो. The raindrops that fall on the road bounce off and break up into droplets. These droplets are also made up of tinier particles of water. They make us wet. It means that liquids are also made up of small particles. काय होतं? पाणी जमिनीवर पडतं आणि त्यांचे शिंतोडे उडतात. आणि शिंतोडे म्हणजेच काय असतात? पाण्याचे लहान लहान थेंब असतात. हे थेंब आपण काय आहेत? सूक्ष्म कणापासून बनलेले असतात. त्यामुळे आपल्याला भिजतो. आणि हे द्रवरूपातीलही सूक्ष्म कसे आहेत? सूक्ष्म कणापासून बनलेले आहेत. द्रवरूपातील थेंब सुद्धा हे सूक्ष्म कणापासूनच बनलेले असतात. Use your brain power. Make a list of all the everyday substances that we use in the form of a powder. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो त्याची आपण यादी करायची आहे. कोणकोणत्या वस्तू आहेत की आपण पूड स्वरूपात वापरतो? साल्ट असेल, मीठ, त्याची पण आपण पूड करून वापरतो. शुगर असेल, त्याची पण आपण काय करतो? पूड करून. गहू असेल, गव्हाचं पीठ करतो, त्याची पूड करतो आणि मग आपण वापरतो. असे कितीतरी एव्हरीडे दररोजच्या वापरातील उदाहरणं सांगता येतात. कपड्यामध्ये डांबर गोळ्या, नॅप्थिलिन असतात ना, ते पण. आता सेकंड, नॅप्थिलिन बॉल्स आर प्लेस्ड इन द वॉर्म क्लॉथ्स आफ्टर सम डेज. व्हाय डू द क्लॉथ्स ऑल्सो स्मेल ऑफ नॅप्थिलिन्स? आता कपड्यामध्ये काय ठेवलं? डांबर गोळ्या ठेवल्या, नॅप्थिलिन बॉल्स. आणि काही दिवसांनी आपल्याला काय करतो? डांबर गोळ्याचा वास येतो. काय येतो? कशामुळे आपल्याला वास येतो? काय होतं? डांबर गोळीचे कण काय होतात? सतत हवेशी संपर्क येऊन ते काय होतात? लहान लहान होऊन त्या कपड्यावरती स्प्रेड होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा वास येऊ लागतो. नॅप्थिलिन बॉल्स आर ऑल्सो प्लेस्ड इन टॉयलेट. व्हाय डू दे बिकम स्मॉलर आफ्टर अ फ्यू डेज? स्वच्छतागृहामध्ये जर आपण डांबर गोळ्या ठेवल्या असता, काही दिवसांनी त्या गोळ्यांचा आकार कशामुळे लहान होतो? डांबर गोळ्या जर हवेच्या संपर्क आल्या तर त्याचे लहान लहान कण काय होते? वायूमध्ये त्याचं काय होतं? रूपांतर होतं आणि त्याची साईज त्यामुळे कमी होते. नॅप्थिलिन is continuously being converted into
small particles in the gaseous state. Such small particles form the balls, settle on the cloth, so the cloths to smell of naphthalines. As the particles leave the naphthalene balls, the balls grow smaller in size and slowly disappear. डांबर गोळीचा सतत काय होतं, वायुरूपातील लहान कणामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. कपड्यामध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे आकार पण लहान, ते कण त्याचे कपड्याला बसल्यामुळे कपड्यावर चिटकतात आणि त्यामुळे आपल्याला कपड्यांचा सुद्धा वास येतो. काही दिवसांनी या गोळ्या लहान लहान होऊन काय होतात, नाहीशा होतात, त्याची साईज कमी कमी होते आणि त्या डिसॅपियर होतात. Particles of rangoli are fine like a flour. Rangoli colors are also available in the forms of grain. रांगोळीच्या कणाचा आकार पिठाप्रमाणेच बारीक असतो. रांगोळी दैनंदिन जीवन आपण वापरत असतो, आई वापरते. रांगोळी कधी पाहिली का, माहिती आहे? डू यू नो रांगोळी? हां, रांगोळी पण काय आहे, कणाचा आकार पिठाप्रमाणे काय असतो, बारीक असतो. रांगोळीचे रंग लहान खड्याच्या स्वरूपातही असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. सपोज यू डू नॉट हॅव रांगोळी पावडर, व्हॉट थिंग्स कॅन यू यूज ॲज ॲन अल्टरनेटिव्ह. तुमच्याजवळ रांगोळी नाही, अशा वेळी तुम्ही कोणकोणत्या पदार्थ घेऊन रांगोळी काढाल? सॉडस्ट घेऊन रांगोळी काढू शकता. धान्याच्या मदतीने सुद्धा रांगोळी काढू शकता.